कोपरगाव तालुक्यात स्वतःला पत्रकार तसेच गोदावरी बचाव कृषी समितीचा सदस्य म्हणवून घेणाऱ्या एका पत्रकाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाळू वाहतुकीच्या नावाखाली एका शेतकऱ्याला कथितरित्या ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सांगवी भुसार येथील शेतकरी अजय किसन जाधव यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या घटनेमुळे काही पत्रकारांकडून होत असल्याचा आरोप असलेल्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। फिर्यादीनुसार कोळगाव थडी येथील मतीन बाबूलाल शेख यांनी गेल्या काही दिवसांपासून फोन आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क साधून तुझे वाळू वाहतुकीचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तुझ्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार करीन आणि बातम्या प्रसिद्ध करेन अशी भीती दाखवत 20,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच ही रक्कम स्वीकारण्यासाठी विशेष बाब म्हणजे कोड वर्डचा वापर केल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासातून समोर येईलच, मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारीने काम करणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांची नाहक बदनामी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही तोतया पत्रकाराने बातमी अथवा कारवाईची धमकी देत पैशांची मागणी केली तर अशा ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका, तर ऑडिओ, व्हिडिओ किंवा अन्य पुराव्यांसह तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा। या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 289/2026 BNS कलम 308 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे। सांगवी भुसार या गावातील राहणारे रहिवासी अजय किसन जाधव यांनी ही फिर्याद दिलेली आहे। याच्यामध्ये मतीन बाबूलाल शेख राहणार कोळगाव थडीचा हा आरोपी आहे। फिर्यादीच्या मतानुसार फिर्यादीचं क्षेत्र हे या गोदावरी नदीच्या किनारी आहे, सांगवी भुसार हद्दीमध्ये, आणि तिथूनच त्या नदीपात्रामध्ये जाणारी वाट आहे। त्या ठिकाणी त्याचा स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर आहे। शेतीमध्ये जाण्यासाठी तो त्या ट्रॅक्टरचा वापर करतो। मात्र हा जो आरोपी आहे, आरोपीच्या म्हणण्यानुसार की आरोपी त्याच्यावर आरोप करत होता की तू वाळूची वाहतूक करतो, तुझ्या ट्रॅक्टरचे फोटो माझ्याकडे आहेत किंवा काय ना, अशा पद्धतीनं त्याला ब्लॅकमेल करायचं त्यानं चालू केलं। तुझ्या पेपरला बातम्या देईल, मी पत्रकार आहे, तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुझ्याविषयी मी माहिती देईन, आणि पैशाची मागणी केली। त्याच्यामध्ये फिर्यादीनं घाबरून जाऊन मित्राच्या माध्यमातून 10 शेळ्या म्हणजे 10,000 रुपये, हा शेळ्या कोडवर्ड आहे याच्यामध्ये, तर 10,000 रुपये देण्याचं कबूल केलं। मात्र त्याला 20 शेळ्या म्हणजे 20,000 रुपये पाहिजे होते, आणि फिर्यादीनं ते न देऊ केल्यामुळं हा जो आरोपी आहे याचा एक गोदावरी बचाव संघटना नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, किंवा मग कदाचित ती संघटना असावी। सांगितलं की बघ, आता मी तुझ्या बातम्या सुरू केलेल्या आहेत, तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे मला पैसे नाही देऊ केले तर मात्र तुला हे आणखी काही वाळू वाहतूक करणारी लोक माझ्या संबंधातले आहेत, त्यांच्या माध्यमातून तुझा ट्रॅक्टर पलटी करेल किंवा त्या ट्रॅक्टर खाली तुला घालेल, अशी गंभीर धमकी त्याच्यामध्ये त्यांनी दिली, जेणेकरून फिर्यादी घाबरून जावा आणि त्यानं त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला पैसे द्यावेत। आणि मग मात्र या फिर्यादीनं पोलीस स्टेशनला आल्यानंतर ही सगळी कथा सांगितल्यानंतर त्याच्या तक्रारीप्रमाणे ही फिर्याद आम्ही घेतलेली आहे। पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी ही या गुन्ह्याचा तपास करत आहे। मी आपल्या माध्यमातून समस्त कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं कोणी पत्रकार किंवा इतर कुठलाही पदाधिकारी आहे किंवा कोणी एखाद्या संघटनेचा सदस्य आहे म्हणून बेकायदेशीर पद्धतीनं पैशाची किंवा इतर कुठल्या गोष्टीची मागणी करत असेल तर सर्वांनी निर्भयपणे पोलीस स्टेशनला यावं। त्याच्या तक्रारीची योग्य ती दखल आम्ही निश्चितपणे घेऊ।